नमस्कार मित्रांनो, आपण मागील 4 ते 5 दिवसापासून लर्न करतोय तो म्हणजे मेनू बार. ठीक आहे. मेनू बार लर्न करत असताना आपल्याला त्यामध्ये अजून एक मेनू आहे ऑब्जेक्ट, आणि तो आपल्या कामीचा मेनू आहे. त्यासाठी आपण त्यामध्ये सुद्धा आज लर्न करणार आहे ऑब्जेक्टमध्ये. ठीक आहे. मी एक न्यू डॉक्युमेंट घेतलं, म्हणजे न्यू फाईल घेतली. एक न्यू फाईल घेण्यासाठी फाईलमध्ये जाऊन न्यूला क्लिक करू शकता तुम्ही. मी डायरेक्ट वेलकम स्क्रीनवरून न्यू डॉक्युमेंटला क्लिक करून घेतली आहे. ठीक आहे. मी न्यू डॉक्युमेंटला वेलकम पेजवरून घेतली आहे. तुम्ही फाईलमध्ये जाऊन न्यूमधून घेऊ शकता. आता आपले मेनू झाले फाईल, एडिट, व्ह्यू, लेआउट. आता आपण आज शिकवणार आहे ते म्हणजे ऑब्जेक्ट. आणि ऑब्जेक्टमध्ये बऱ्याच गोष्टी आहे जे आपल्याला डिझायनिंगमध्ये सुद्धा शिकवणार आहे पुढे. त्यासाठी आपण आज ऑब्जेक्टमधल्या जे मेन कॅटेगरीज आहेत ते आपण लर्न करून घेऊया. ठीक आहे. ऑब्जेक्टमधला आज आपण घेतोय पहिला मेनू इन्सर्ट बारकोड. तर इन्सर्ट बारकोडसाठी आपल्याला जे काही लागणार आहे ते म्हणजे आपल्याला एक तर पहिलेच 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 असे 12 अंक लिहायचे आहे आणि नेक्स्ट करायचं आहे. डिझाईनला कधी कधी आपल्याला बारकोड टाकावा लागतो. त्यामध्ये आपण अंक लिहून नेक्स्ट जर केलं तर असा बारकोड तुम्हाला शो होईल. ठीक आहे. ऑब्जेक्टमधला फर्स्ट बारकोड आपण घेतलेला आहे. आता त्यानंतर ऑब्जेक्टमधला आपण सेकंड थर्ड मेनू स्किप करणार आहोत आणि डायरेक्ट घेणार आहोत फोर्थ मेनू. कारण सेकंड अँड थर्ड मेनू QR कोड, इन्सर्ट QR कोड म्हणजे वेगळा काहीतरी QR कोड टाकणे, व्हॅलिडिटी बारकोड चेक करणे, असे ऑब्जेक्ट आहे ते आपल्याला कामी नाही आहे. ठीक आहे. डिझायनिंगचा भाग नाही आहे, तो आपल्याला कामी येणार नाही. आणि आता ज्याला मी क्लिक केलं आहे ते म्हणजे ऑब्जेक्टमधला फोर्थ मेनू इन्सर्ट न्यू ऑब्जेक्ट. म्हणजे एखादी बाहेरची फाईल जशी वर्ड, पॉवर पॉईंट, एक्सेल, मायक्रोसॉफ्ट जे कुठली फाईल असेल ती फाईल कोरलमध्ये ओपन करण्यासाठी इन्सर्ट न्यू ऑब्जेक्ट मेनूमधला फोर्थ ऑप्शन. ठीक आहे. आता यामध्ये मी एखादी कुठली तरी फाईल तुम्हाला ओपन करून दाखवतो. तर आपण यामध्ये एक्सेलची फाईल ओपन करायची आपल्याला. ठीक आहे. आता मायक्रोसॉफ्ट एक्सेल चार्ट ओपन करून बघायचं आहे मला. यामध्ये मी क्लिक करेल त्याला आणि सिंपल ओके. बघू शकता इथे एक नवीन टॅब ओपन झाला आणि त्यामध्ये आपल्याला एक्सेलचा जो चार्ट असतो तो दाखवत आहे. ठीक आहे. असा एक्सेलचा चार्ट ओपन करायचा ऑब्जेक्टमधून आणि तो डायरेक्ट तुमच्या स्क्रीनवर मग सरळ येणार. त्यामध्ये तुम्ही काम करू शकता, एडिट करू शकता इथे. ठीक आहे. म्हणजे नवीन हे असा चार्ट पूर्ण तयार करण्याची गरज नाही आहे. फक्त ऑब्जेक्टमध्ये जा, इन्सर्ट न्यू चार्टमध्ये जा आणि इथे एक्सेल, कोरल, ॲडोब फोटोशॉप, इमेज वगैरे सिलेक्ट करा जे तुम्हाला ऑब्जेक्ट ओपन करायचं आहे ते, आणि त्यावर तुम्ही काम करू शकता. तशी तुम्हाला फाईल तयार करण्याची किंवा बनवण्याची गरज नाही आहे. ठीक आहे. सिम्बॉल हा ऑब्जेक्ट आपण नंतर शिकूया डिझाईनमध्ये पुढं, किंवा तो पार्ट जर शिकवण्यात नाही आला, तो मेनू जर शिकवण्यात नाही आला तरी काही हरकत नाही. ते वेगवेगळे सिम्बॉल तयार करून ठेवायचे आहे आणि आता आपल्याला सिम्बॉल तयार करायला वेळ नाही आहे. ठीक आहे. आणि ते कामीचं पण नाही. PNG फाईल किंवा ट्रेस मारलेल्या फाईल सुद्धा आपल्याला कोरलमध्ये कामी येतात. आता यामध्ये महत्त्वाचं आहे पॉवर क्लिप. पॉवर क्लिपसाठी पहिले आपल्याला एक बॉक्स घ्यावा लागेल. पॉवर क्लिप म्हणजे एखाद्या गोष्टीच्या आतमध्ये दुसरी गोष्ट पेस्ट करणे. ठीक आहे. आता मी एक बॉक्स घेतला आपल्यासमोर आणि आता याचा मला पाहिजे आहे डुप्लिकेट. तर कंट्रोल डीने मी याचं एक डुप्लिकेट केलं. डुप्लिकेट केल्यानंतर याचा कलर ठेवू आपण रेड आणि याला करूया छोटं. ठीक आहे. छोटं केल्यानंतर पिक टूलनं मी इकडे तिकडे मूव्ह करतो, त्याला पाहू शकता तुम्ही. आता याला छोटं केल्यानंतर मला याला टाकायचं आहे पॉवर क्लिपमध्ये. जर तुम्ही राईट क्लिक केला तर सरळ येथे पॉवर क्लिप येणार. आणि जर तुम्हाला ऑब्जेक्टमधून पॉवर क्लिप करायचं असेल ऑब्जेक्टमध्ये जा, पॉवर क्लिपमध्ये जा आणि फर्स्ट नंबरचा ऑप्शन पॉवर इनसाइड फ्रेम असा एक ॲरो दाखवेल तुम्हाला. या ॲरोने याच्यात क्लिक करा. आता एक तुम्हाला अजून गोष्ट सांगतो. हा जो बॉक्स आहे, ही जी इमेज आहे, हा पॉवर क्लिप केला आहे तुम्ही, त्यासाठी हा होणार नाही. ठीक आहे. किती वेळेस क्लिक केलं तरी हा होणार नाही. तुम्हाला यामध्ये टाकायचं, कारण तुम्ही हे पॉवर क्लिप केलं आहे, हे पॉवर क्लिप होणार नाही. तुम्ही यामध्ये टाकू शकता. ठीक आहे. इन्सर्ट इमेज आहे ती, जी इमेज आतमध्ये आहे. ठीक आहे. आता ही इमेज जर वाढली तर ही इमेज पूर्ण अशी दिसणार. त्यासाठी हे पण मी काय करता हे पण तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. आता ही इमेज आतमध्ये आहे त्याच्या, ही इमेज हलणार नाही. पिक टूल घ्या, कुठलाही टूल घ्या तुम्ही. ठीक आहे. आता ही इमेज तुम्हाला मोठी करायची आहे, तर ही इमेज मोठी कशी करसाल तुम्ही? तर आता ऑब्जेक्टमध्ये जा, पॉवर क्लिपमध्ये जा, इन्सर्ट कंटेंट्स,
ठीक आहे. किंवा आता हे निघलं आहे बाहेर, सेकंड नंबरच्या ऑब्जेक्टनं पॉवर क्लिपच्या बाहेर निघलं आहे, पण मला आतमध्येच पाहिजे कारण तर मला तुम्हाला दाखवायचं आहे. तर मी याला परत एडिटमधून अंडू करेल. ठीक आहे. आणि अंडू केल्यानंतर मला आता पॉवर क्लिपमध्येच काम करायचं आहे, तो फोटो मोठा करायचा पॉवर क्लिपमध्ये जाऊन. तर मी जाईल ऑब्जेक्टमध्ये, पॉवर क्लिपमध्ये आणि एडिट पॉवर क्लिप. पॉवर क्लिप एडिट केल्यानंतर तुम्हाला लक्षात येत आहे की आपण त्या इमेजच्या आतमध्ये गेले. ठीक आहे. आता आपल्याला याला छोटं करायचं आहे. यामध्ये हे कर्व मोठा करायचा, हा एकच कर्व मला छोटा करायचा, हा एकच कर्व मला असा करायचा आहे. मी याच्या आतमध्ये काहीही करू शकतो. ठीक आहे. म्हणजे आता मी बाकीचे जे डिफॉल्ट सेटिंग करतं त्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका, फक्त मी जे तुम्हाला मेनू सांगत आहे त्याकडे तुम्ही लक्ष द्या, कारण तर मी जे करत आहे ते तुम्हाला पुढे सांगणार आहे आपण. ठीक आहे. आता याच्या आतमधली सेटिंग झाली. आता मला परत येथे साईडला कुठे 2 वेळेस क्लिक केलं का पिक टूलला सिलेक्ट करा आणि 2 वेळेस कुठेही साईडला क्लिक करा. ती गोष्ट तुम्हाला सरळ सरळ जी पहिले होती त्या जागी आपण येऊन जाणार. ठीक आहे. आता याच्या आतमध्ये आपण काम करत होते, त्याच्यानंतर आपण ऑब्जेक्टमध्ये गेले. ऑब्जेक्टमध्ये गेल्यानंतर आपण पॉवर क्लिपमध्ये गेले. पॉवर क्लिपमध्ये गेल्यानंतर फिनिश एडिटिंग दिस लेवल. फिनिश एडिटिंग दिस लेवल केल्यानंतर आपण ऑटोमॅटिकली बाहेर निघणार. कशाच्या? पॉवर क्लिपच्या. आपण आता आपल्या रेग्युलर पेजवर आलो, बघू शकता तुम्ही. ठीक आहे. आता परत पॉवर क्लिपमध्ये जाण्यासाठी ऑब्जेक्ट, पॉवर क्लिप आणि एडिट पॉवर क्लिप. ठीक आहे. आता याला आपण पॉवर क्लिपच्या बाहेर काढून घेऊ, कारण ती इमेज आपल्याला कामी आहे. ऑब्जेक्टमध्ये, पॉवर क्लिपमध्ये आणि एक्सट्रॅक्ट टू कंटेंट्स. ठीक आहे. एक्सट्रॅक्ट टू कंटेंट दिल्यानंतर इथे एक लाईन येते, या लाईनला राईट क्लिक करा आणि फ्रेम टाईप्समधून नन करून टाका, राईट क्लिक करून. ठीक आहे. मी काय केलं, आता इथून अंडू करतो मी. राईट क्लिक केलं, फ्रेम टाईप्समधून नन केलं, ही फ्रेम चालली जाणार. एखादी गोष्ट आपण पॉवर क्लिप केली आणि ती पॉवर क्लिपमधून रिमूव्ह केली बाहेर, तर मग नंतर तिथे एक क्रॉस लाईन येते की यामध्ये काही टाकायचं आहे का, तुम्हाला नाही टाकायचं आहे तर नन करून टाका. राईट क्लिक करणे आणि नन करून टाकणे. ठीक आहे. आता नन ऑप्शन येणार नाही कारण ते ऑलरेडी नन आहे. आता ऑब्जेक्टमध्ये आपण बघूयात की अजून मल्टिपल ऑप्शन्स काय काय आहे. ठीक आहे. आता हे जोपर्यंत पॉवर क्लिपमध्ये होतं तोपर्यंत तुम्ही बघू शकता बाकीचे बरेच ऑप्शन खालचे ओपन आहे. ठीक आहे. आता पॉवर क्लिपमधले ऑप्शन ओपन आहेत. आपण एडिट पॉवर क्लिप करून सुद्धा ऑप्शनचा त्या लाभ घेऊ शकतो. सॉरी, ऑब्जेक्ट, पॉवर क्लिप आणि कंटेंट. आतमधला जो पॉवर क्लिपच्या आतमधला जो कंटेंट आहे तो लॉक सुद्धा करू शकतो. ठीक आहे. आता तो कंटेंट इथंच आहे, ही फक्त एक इमेज हालत आहे, बघू शकता. आणि हे कुठून केलं आहे आपण? ऑब्जेक्टमध्ये, पॉवर क्लिपमध्ये लॉक कंटेंट, लॉक कंटेंट्स टू पॉवर क्लिप. ठीक आहे. आणि त्यानंतर आपण आता जर तुम्हाला कधी कधी शंका असतात आपल्या मनात की हा कंटेंट सेंटरमध्ये नाही आहे, तर मग याला असं सेंटरमध्ये तुम्हाला एक्झॅक्ट ठेवता येत नाही. तुम्हाला काहीच करायचं नाही आहे. ऑब्जेक्टमध्ये जा, पॉवर क्लिपमध्ये जा. सॉरी, आता हे ऑब्जेक्ट ओपन नाही आपले, तर आपण साईटला कुठेतरी क्लिक करू. आता हा जो कंटेंट आहे तो असा पण सेंटरला नाही आहे, तर आपल्याला हा सेंटरला घ्यायचा आहे. ठीक आहे. आणि बॅक येऊन एडिट टू पॉवर क्लिप नाही, अशा आपला जो रेग्युलर पेज आहे त्या पेजला बॅक येऊन आता ऑब्जेक्टमध्ये मला हा कंटेंट सेंटरला पाहिजे आहे. ठीक आहे. आणि याचे पूर्ण शॉर्टकट तुम्हाला सांगणार आहे मी पुढे. ऑब्जेक्टमध्ये जाऊन, पॉवर क्लिपमध्ये जाऊन जर तुम्ही कंटेंट सेंटर कंटेंट्स जर केला तर तो एक्झॅक्ट सेंटरमध्ये येणार. ठीक आहे. परत पॉवर ऑब्जेक्टमध्ये जाऊन जर पॉवर क्लिपमध्ये जाऊन जर तुम्ही फिट कंटेंट परंटली जर केला तर तो पूर्ण डिझाईनला आतमधल्या बॉक्सला फिट होणार. आता हे कॉर्नर आपण याचे काढले होते आता आतमध्ये, त्यासाठी ते तसं झालं आहे, नाही तर तो पूर्ण स्क्रीनला फिट झाला असता. ठीक आहे. आता याला अंडू करून घेऊ आपण आणि नंतर पुढे वळूया. आता ऑब्जेक्टमध्ये परत पॉवर क्लिपमध्ये सेंटर परत फिट झाला तो. ठीक आहे. ऑब्जेक्टमध्ये परत पॉवर क्लिपला कॉर्नरला आहे का, कारण तो आपली जी मेन इमेज आहे मोठी आहे, छोटी आहे सॉरी, त्यामुळे तो कंटेंट पूर्ण सेंटरला फिट होत आहे, म्हणजे सेंटर अलाइनमेंटमध्ये तो कंटेंट फिट होत आहे. आता पॉवर क्लिपचा वापर आपण नंतर पुढे डिझाईनमध्ये सांगणार आहे, त्यासाठी आता त्याला आपण इग्नोर करूया. ठीक आहे. आता तुम्हाला समजलं असेल, पॉवर क्लिपने इमेज आतमध्ये टाकणे, एक्सट्रॅक्ट कंटेंट्सने इमेज बाहेर काढणे, एडिट पॉवर क्लिपने इमेजच्या आतमध्ये काम करणे आणि लॉक कंटेंटने कंटेंट लॉक करणे. त्याच्यानंतरचे ऑप्शन तुम्ही तुमच्या लॅपटॉप कोरल ड्रॉमध्ये पाहू शकता करून तुम्हाला जे करायचं आहे ते. ठीक आहे. आता यामध्ये आपण
आतमधली इमेज डिलीट करून टाकूया आणि फ्रेम टाईप्समधून काढून टाकूया जी लाईन येतात त्या. आता याच्या आतमध्ये एखादी इमेज आहे, ठीक आहे. आता ही इमेज आहे आतमध्ये. आता ही आपण डिलीट केली, त्यानंतर कंट्रोल प्रेस करायचं आणि साईडला एकदा प्रेस करायचं, ऑटोमॅटिक तुम्ही बाहेर येऊन जाता. ऑब्जेक्टमध्ये जाऊन इकडे जाऊन तिकडे जाऊन करण्याची गरज नाही आहे. त्यासाठी आम्ही त्याच्याकडे तेवढं लक्ष देऊन तुम्हाला सांगत नाही आहे. याचं कारण हे तुम्हाला मी शॉर्टकट सांगतो. याचे कंट्रोल झेड केलं मी, आता अंडू केली इमेज, ठीक आहे. आता ही इमेज आहे पॉवर क्लिपच्या आतमध्ये, ठीक आहे. पॉवर क्लिपच्या आतमध्ये पण तुम्हाला ऑब्जेक्टमध्ये जाऊन जायची गरज नाही आहे. सरळ अल्टर क्लिक करा आणि वरूनच तुम्ही कुठेही नेऊ शकता. अल्टर दाबून फक्त इमेज सिलेक्ट करा तुम्ही ती. मी आता अल्टर दाबून इमेज सिलेक्ट केली, सोडून दिला अल्टर आणि कुठेही काहीही करू शकतो त्याला, ठीक आहे. आणि तुम्हाला ती इमेज पॉवर क्लिपच्या बाहेर काढायची आहे. सिम्पल त्या इमेजला 2 वेळेस क्लिक करा किंवा अल्टर दाबून इमेजला क्लिक करा, कंट्रोल एक्स करा आणि कंट्रोल व्ही करा, अल्टरच्या बाहेर इमेज. आणि ही जी लाईन आली आहे याला राईट क्लिक करा आणि फ्रेम टाईप्समधून नन करून टाका. सर्व शॉर्टकट्स आपल्याकडे आहे आणि हे शॉर्टकट आपण पुढे डिझाईनमध्ये तुम्हाला सांगणार आहोत. त्यासाठी याच्याकडं एवढं लक्ष देऊन आपण मेनू बार शिकवणार नाही, फक्त तुम्हाला माहितीसाठी सांगतोय आम्ही, ठीक आहे. आणि ऑब्जेक्ट हा मेनू जर आपण शिकवत बसता तर तो खूप वेळ लागणार आपल्याला शिकवण्यासाठी. आता यामध्ये एक महत्त्वाची माहिती अशी आहे, आता याची मी आउटलाईन ठेवतो फक्त, कारण तर आपल्याला दिसून पडेल, ठीक आहे. हे पण तुम्हाला मागील मेनूमध्ये सांगितलं आहे. आउटलाईन कशी द्यायची, कलर फिल करण्यासाठी रेग्युलर क्लिक, आउटलाईन कलर देण्यासाठी राईट क्लिक, ठीक आहे. आता मी राईट क्लिक केलं आउटलाईन काढण्यासाठी. आउटलाईन जर तुम्हाला काढायची असेल तर इथून तुम्ही काढू शकता. सॉरी, मी ते राईट क्लिक आपला रेग्युलर क्लिक केलं आहे त्याच्यावर रेग्युलर क्लिक केलं तर मधातला कलर जाणार आणि अंडू करून राईट क्लिक केलं तर आपली हे जाणार, काय म्हणतात, आउटलाईन जाणार. तर आउटलाईन देण्यासाठी डबल कलरला क्लिक करा, कुठल्याही राईट क्लिकने आउटलाईन येऊन जाणार आपली वापस, ठीक आहे. आता मला आउटलाईन पाहिजे आहे आणि मधातला कलर नाही पाहिजे, ज्याला म्हणतात फिल कलर. तर फिल कलर काढण्यासाठी हा जो ॲरो दिसत आहे तुम्हाला, हे 2, यावर तुम्ही रेग्युलर क्लिक करू शकता, तुमचा फिल कलर निघून जाणार. आउटलाईन मला ब्लॅक पाहिजे तर ब्लॅकवर जाऊन मी राईट क्लिक करेन, तर आउटलाईन माझी ब्लॅक झाली, ठीक आहे. यामध्ये ऑब्जेक्टमध्ये आता आपलं पॉवर क्लिप संपलेला आहे, सिम्बॉल संपलेला. आता आपण येऊ पॉवर क्लिप नंतर जे आपण शिकणार आहोत ट्रान्सफॉर्मेशनमध्ये आपल्याला दाखवत आहे की रोटेट, साईज, स्केव आणि क्लिअर ट्रान्सफॉर्मेशन, ठीक आहे. यामध्ये आपण काहीच लर्न नाही करणार आहोत, त्यासाठी त्याला आपण स्किप करूया. आणि अलाइन अँड डिस्ट्रीब्यूट, अलाइन अँड डिस्ट्रीब्यूटमध्ये आपल्याला खूप काही गोष्टी कामाच्या आहेत, त्यासाठी आपण ते घेऊया. आणि बाकी तुम्हाला जे गोष्टी यामध्ये इग्नोर केलेले आहे ते डिझाईन करताना आपल्या कामी आले की आपण ते करणार आहोत. आता ही जी इमेज आहे ती या साईडला आहे, ठीक आहे. तर ती इमेज मला पेजवर पाहिजे आहे, तर काहीही क्लिक न करता पी दाबून द्या, ती इमेज पेजवर येणार. तुम्ही आजपर्यंत 4 ते 5 दिवसाच्या मध्ये बघत असाल की आम्ही काय करतो, एक कुठेतरी एक ड्रॉ करतो आणि पी दाबून देतो, इथून ती इमेज पेजवर येऊन जातात. पण आपण हे गोष्टी तुम्हाला सांगत नाही का, तर एकच वेळेस जर सगळं सांगितलं तर विसरतात, त्यासाठी आपण हे गोष्ट सांगत नाही, ठीक आहे. तर यामध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण यामध्ये अधिक गोष्टी, आता मी पी तुम्हाला तिथूनच सांगितले, कुठून, अलाइन अँड डिस्ट्रीब्यूटमधून, ठीक आहे. आता इथे दाखवत आहे तुम्हाला कन्वर्ट टू पेज पी. आणि आता हे सेम ऑप्शन आहे, जर तुम्ही सेंटर पेज जर केलं तर ते पेजच्या वरी कोपऱ्यामध्ये जाणार सेंटरमध्ये. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही परत ऑब्जेक्टमध्ये जाऊन जर अलाइनमेंट डिस्ट्रीब्यूटमध्ये जाणार तर ती सेंटरला येणार. हेच ऑब्जेक्ट आहे सर्व, फक्त वाचून घेऊन नंतर तुम्हाला कुठली अलाइनमेंट द्यायची आहे ती तुम्ही देऊ शकता. आणि ही सेम इमेजसोबतसुद्धा आहे, ही पेजसोबत आहे आणि ही सेम इमेजसोबतसुद्धा आहे. आता आपल्याला एखादी इमेज एक्झॅक्ट सेंटरमध्ये पाहिजे तर तुम्ही सेंटरमध्ये करू शकता. आता तुम्हाला ते बाकीचे जे ऑब्जेक्ट आहे ते अजून ओपन झालेले नाही आहे. आता हे आपण डिलीट करूया आणि एक रेक्टँगल टूलने बॉक्स घेऊ आणि डुप्लिकेट एक परत आपण करूया याचा, ठीक आहे. तर यामध्ये आता मला ही इमेज याच्या टॉपला पाहिजे आहे, कुठे, इथे. मी एका बटनने केलं आहे, पण ते तुम्हाला बटन मी सांगणार नाही आहे, ते सांगतो मी नंतर. आता मला ही इमेज टॉपला पाहिजे आहे याच्या,
तर ऑब्जेक्टमध्ये अलाइनमेंट डिस्ट्रीब्यूटमध्ये पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे दोन्ही सिलेक्ट असल्या पाहिजे. शिफ्ट दाबून दुसरी पण इमेज, पहिली शिफ्ट दाबून आणि दुसरी पण शिफ्ट दाबून सिलेक्ट करून घ्यायची. ठीक आहे. आणि अलाइनमेंट जाऊन तुम्ही सरळ LRTBEC P हे त्याचे शॉर्टकट आहे. जर आता मी T क्लिक केलं तर टॉपला जाणार, B क्लिक केलं तर बॉटमला जाणार, C क्लिक केलं तर सेंटरला येणार, T क्लिक केलं डबल टॉपला जाणार, L क्लिक केलं लेफ्टला येणार, R क्लिक केलं राईटला येणार. तर ह्या गोष्टी प्रॅक्टिकली करून दाखवायची गरज नाही आहे. अलाइनमेंट अँड डिस्ट्रीब्यूटमध्ये जाऊन तुम्ही हे गोष्टी प्रॉपर तिथून करू शकता. आता ऑदरमध्ये सुद्धा बऱ्याच काही गोष्टी कामाच्या आहेत, तर त्याकडे वळूया आता आपण. ऑदरमधल्या गोष्टी शो नाही होत आहे. याला आपल्याला पेजवर आणि कंट्रोल आणि एंड पेज आणि शिफ्ट हे गोष्टी तुम्हाला डिझायनिंग करताना कामी येणार, कारण ते यामध्ये वर्कआउट पाहिजे आपल्याला यासाठी खूप सारं. त्यानंतर आय थिंक हे ओपन होईल. बघितलं. तर याचा विषय कसा आहे की यामध्ये आपण जोपर्यंत वर्कआउट करत नाही तोपर्यंत ओपन नाही होणार. यासाठी आपण हा मुद्दा जो आहे ऑदरचा तो डिझायनिंगच्या वेळेस घेऊया. ठीक आहे. आता याला मी करतो अंडू, एडिट अंडू, आता मला पाहिजे एकच इमेज, तर मी एक डिलीट करून टाकली आणि P प्रेस केलं तर ते पेजवर आले बरोबर. आता तुम्ही म्हणसाल सर इथं जर आपण T प्रेस केलं तर टॉपला जाणार, P प्रेस केलं तर L प्रेस केलं तर लेफ्टला जाणार नाही. याच्यासाठी तुम्हाला एक आधीच मोठा बॉक्स लागेल आणि हा बॉक्स आतमधला जो बॉक्स आहे तो सिलेक्टेड लागेल आणि हा पण सिलेक्ट लागेल. हा पण शिफ्ट दाबून मी सिलेक्ट केलं, टॉप, लेफ्ट, राईट. तुम्ही दोन गोष्टी सिलेक्ट करूनच ते गोष्ट करू शकता आणि हे पण तुम्हाला डिझायनिंगमध्ये पुढे खूप कामाचं आहे आणि हे पण पुढे आपण डिझायनिंग करताना सांगणार आहे. ठीक आहे. आता यानंतर आपण वळूया ऑब्जेक्टमध्ये. ऑदर तर आपण नंतर घेणार आहे. आता याच्यामध्ये कंबाईन आहे. कंबाईनसाठी पण आपल्याला 2 गोल लागेल किंवा 2 रेक्टँगल लागेल. आता ऑब्जेक्टमध्ये जाऊन आपण कंबाईन कंट्रोल L आणि कंट्रोल K. ठीक आहे. आता हे एक झालं. काय केलं मी याला एक करण्यासाठी, हे ऑलरेडी 2 होते. आता याला ब्रेक करायचं आहे मला परत. ऑब्जेक्टमध्ये जाऊन मी ब्रेक करतो. याकडे तुम्ही लक्ष देऊ नका, मी सांगणार आहे नंतर. ठीक आहे. आता मी हे 2 सिलेक्ट केलं. आता मला याला कंबाईन करायचं आहे, म्हणजे मला एक धरून नाही ओढायचं आहे. ठीक आहे. आता मला याला कंबाईन करायचं आहे. तर मी सरळ 2 गोल शिफ्ट दाबून सिलेक्ट केले, 2 रेक्टँगल. ते आपण नेहमी गोलवर काम केलं आतापर्यंत, त्यासाठी गोलच येत आहे तोंडामध्ये. तर आता या दोन्ही बॉक्सला सिलेक्ट करून ऑब्जेक्टमध्ये जाईल आणि कंबाईन. आता हे दोन्ही एका जागी झाले. ठीक आहे. बघू शकता तुम्ही. ठीक आहे. आता यानंतर मला ब्रेक करायचे, मला एका जागी नको, मला काढायचे आहे. तर सिंपल ऑब्जेक्टमध्ये जाऊन किंवा याचे शॉर्टकट आहे कंट्रोल K आणि कंबाईनचं शॉर्टकट आहे कंट्रोल N. ब्रेक अपार्ट जर करायचं असेल तर तुम्ही कंट्रोल K प्रेस करून सुद्धा करू शकता. ठीक आहे. मी कंट्रोल K प्रेस करून केलं आहे. आता यानंतर आपण परत वळूया ऑब्जेक्टमध्ये. आता ग्रुप, आता हे 2 ग्रुप झाले. ठीक आहे. आता याला मला अनग्रुप करायचं आहे सेम. इथून तुम्हाला ग्रुपमध्ये जाऊन इथं अनग्रुप अनग्रुप ऑल ऑब्जेक्ट घेणार नाही आहे आपण, ते व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे तुम्हाला, किंवा घेऊन घेऊ. चला, सोपं आहे ते. आता हे मल्टिपल मी एक माऊसच्या आपल्या क्लिकने, रेग्युलर क्लिकने इमेज पकडली आहे आणि मूव करून राईट क्लिक करतोय, मूव करून राईट क्लिक करतोय, पकडतोय, मूव करून राईट क्लिक करतोय, डुप्लिकेट होणार. ठीक आहे. आता हे सगळं मला ग्रुप करायचं आहे. मी ग्रुप करेल आणि सगळं मला अनग्रुप करायचं आहे, ते इथूनच अनग्रुप करेल. ठीक आहे. मल्टिपल ऑब्जेक्ट म्हणजे खूप साऱ्या इमेजेस, बाकी काहीच नाही त्याचं म्हणणं. बाकी मी डिलीट करेल आता इथून सर्व आणि एकावर काम करूया आपण. आता याला प्रेस करूया P. छोटं करून मला प्रेस करायचं आहे P. ठीक आहे. P म्हणजे सेंटर, बरोबर पेजवर सेंटरमध्ये येणार ती. आता ऑब्जेक्टमध्ये लॉक. आता हे जर लॉक केली मी तर ही हलणार नाही इमेज इथून. ठीक आहे. एखादा कंटेंट जर तुम्हाला लॉक करायचा आहे तर तो इथून हलणार नाही. ठीक आहे. आता याला इथेच तुम्ही राईट क्लिक करून सुद्धा अनलॉक करू शकता आणि इथेच राईट क्लिक करून सुद्धा लॉक पण करू शकता. राईट क्लिक अनलॉक, राईट क्लिक लॉक. ठीक आहे. या सर्व गोष्टी आपल्याला डिझाईन नंतर करताना कामी येणार आहे. तर आता मी लॉक इथून केलं होतं, तिथूनच तुमच्यासमोर अनलॉक करतो. ऑब्जेक्टमध्ये जाऊन
लॉकमध्ये पहिले जर तुम्हाला कंटेंट लॉक करायचं असेल तर पहिल्या ऑप्शनला सिलेक्ट करा, अनलॉक करायचं असेल तर सेकंड ऑप्शनला सिलेक्ट करा. आणि याच्या खाली तुम्हाला दाखवत आहे अनलॉक ऑल ऑब्जेक्ट. सेम प्रोसेस आहे, मल्टिपल ऑब्जेक्ट करून लॉक करणे आणि मल्टिपल ऑब्जेक्टला एकाच वेळेस अनलॉक करणे. ठीक आहे, त्याला आपण अनलॉक करूया इथूनच. त्यानंतर मित्रांनो ऑब्जेक्टमध्ये आपल्याला पाहायला भेटतं आहे की शॉपिंगमध्ये आता हे कंबाईन होतं, जसं की कंबाईनचं ऑप्शन आहे त्या पद्धतीनं. हे बघा, आता ही शेप मला हे दोघं मला कंबाईन करायचे आहे, तर मी इथूनच कंबाईन करेल डायरेक्ट. आता हा एकच इमेज तयार झाली दोघाची. 4 मल्टिपल ऑब्जेक्ट घेतले आपण आणि 4 याची एकच इमेज तयार केली. त्यानंतर डिलीट करून एक बॉक्स घेऊ, परत एक बॉक्स घेऊ आणि शिफ्ट दाबून दोन्हीही सिलेक्ट करून घेऊ आणि ऑब्जेक्टमध्ये जाऊया. आणि इथे फर्स्ट नंबरचं जे ऑप्शन आहे त्याला क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता. आणि हेच ऑप्शन इथून प्रॉपर्टी बारमध्ये सुद्धा शिफ्ट सिलेक्ट केल्यानंतर येणार. ठीक आहे, बाकीचे ऑप्शन तुम्ही इथूनच करून चेक करू शकता. आता याला करूया डिलीट आणि परत एक बॉक्स घेऊन वळूयात ऑब्जेक्टकडे. ऑब्जेक्टमध्ये आता कन्वर्ट टू कर्वचं शॉर्टकट आहे कंट्रोल की आणि याचा टूल पण आहे शेप टूल. ठीक आहे, आता कन्वर्ट टू कर्व केला आपण तर आपल्याला शेप टूल क्लिक करावं लागेल. शेप टूल क्लिक केल्यानंतर एखादे ऑब्जेक्टला साईज देणे म्हणजे शेप देणे. ठीक आहे, त्यासाठी आपण कन्वर्ट टू कर्वचा वापर करतो. ठीक आहे, आता हे साईज मला इकडून दिली आहे मी आणि मला हे शेप सेम इकडून द्यायचं आहे. तर इथे टू कर्व करून आता मी टू कर्व तुम्हाला आता सांगणार नाही आहे, नंतर सांगणार आहे पुढच्या डिझायनिंग बनवताना व्हिडिओमध्ये टू कर्व काय असतात ते. आणि मग मला आता याचे 2 कर्व पाहिजे आहे, तर मी हे इथून घेईल आणि सेम याच्यासारखं इथून तुम्हाला शेप मिळेल, मल्टिपल शेप. ठीक आहे, अशा पद्धतीचा हा शेप तयार झाला. आणि ऑब्जेक्टमधून कन्वर्ट टू कर्व केल्यानंतर शेप टूलचा वापर करावा लागतो, नाही तर ऑब्जेक्ट टू कर्व करून काही फायदा नाही आपला. ठीक आहे, आता आपण नवीन बॉक्स घेतला आहे बाकीचे मेनू चेक करण्यासाठी. कन्वर्ट आउटलाईन टू ऑब्जेक्ट हा विषय पण वेगळा आहे, त्यासाठी याला काही आपण रन नाही करूया. ठीक आहे, जॉईन कर्व आता हा एकच मेनू घेणार आहे, याच्या खालचे एकही मेनू आपण घेणार नाही कारण ते आपल्या काही तेवढे कामी नाही आहे. जॉईन कर्व, आता कर्व जॉईन करणे म्हणजे शेप ऑब्जेक्टचे जेवढे इथं तुम्हाला कर्व येत आहे, कर्व लिहून जॉईन कर्व किंवा कन्वर्ट टू कर्व हे सगळे ऑब्जेक्टमध्ये येतात मेन्यूमध्ये. आणि या सर्वांचं काम एकटाच टूल करतो, तो म्हणजे शेप टूल. ठीक आहे, आता कर्व जॉईन करायचा आहे इथे मला. कर्व जॉईन करण्यासाठी पहिले मला याला तोडावं लागेल. ठीक आहे, याला तोडण्यासाठी कंट्रोल क्यूचा वापर केला मी. आणि कंट्रोल क्यू म्हणजे ऑब्जेक्टमधून इथे दिसत आहे तुम्हाला शॉर्टकट कंट्रोल क्यू म्हणजे कन्वर्ट टू कर्व्स शॉर्टकट आहे कंट्रोल क्यू. आता मी कंट्रोल क्यू पेस्ट केला आहे. ठीक आहे, तर मला आता याला ब्रेक करायचं आहे. तर ब्रेक करण्यासाठी इथे आपण राईट क्लिक करून इथे कुठेतरी ब्रेकचं ऑप्शन आहे, ते इथून आपण ब्रेक करू शकतो. आणि आता हे तोडलं आहे आपण. ठीक आहे, तर आता आपल्याला याला करायचं आहे जॉईन कर्व. ऑब्जेक्टमध्ये जाऊन जॉईन कर्व जर केला आपण तर हे जॉईंट होऊन जाणार. ठीक आहे, आता हे जॉईंट नाही झालं तर हे आपल्याला असं पण जोडता येते, पण हा जो ऑब्जेक्ट आहे हा जॉईन होण्यासाठी आहे. तर आपण इथे जर आता ही फाईल नेऊन ठेवली तर हा दिसत आहे जॉईंट, पण हा जॉईंट नाही होणार. ठीक आहे, आता याला आपल्याला काय करावं लागेल, हा निघतो एकटा. ठीक आहे, आता याला इथं जर आपल्याला जोडायचं आहे तर सिंपल हे दोन्ही क्लिक करावं लागेल असे आणि ऑब्जेक्टमध्ये जाऊन जॉईन करून ते जॉईंट होऊन जाणार. इकडे तुम्हाला काहीतरी दुसऱ्या पण गोष्टी विचारताय. गेट ट्रान्स थोडा एकदम किंचित चेंज होतो, तो चेंज आपल्याला दिसणार नाही. आणि जॉईंट कर्वचं काम आपल्याला पडणार पण नाही आहे. आता या ऑब्जेक्टमध्ये तुम्हाला मला नाही वाटत आहे की तुम्हाला जॉईंट कर्व काहीतरी समजलं असेल, कारण तर मीच त्याच्यामध्ये हिचकिच करून थोडंफार सांगितलं आहे तुम्हाला. यामध्ये जॉईंट कर्व जर तुम्हाला समजला नसेल तर आपण जॉईंट कर्व हा इथून सुद्धा वापरू शकतो. ऑब्जेक्टमधून ऑब्जेक्टमधून म्हणतो डायरेक्ट पेजवरून सुद्धा वापरू शकतो. आता ही शेप घेतली आहे मी, एक पेन टूलने एक मार्क करून घेऊया आपण. ठीक आहे, आता पेन टूलने एक मार्क केल्यावर त्याला आपण तोडून टाकूया यामधून. ब्रेक करायचा आहे मला इथून. आता इथून आपण केलं आहे ब्रेक. तर ब्रेक केल्यानंतर हे पाहू शकता ब्रेक आहे. आता हे इथं जरी नेऊन ठेवलं तरी हा
ब्रेक राहणार ऑब्जेक्ट. ठीक आहे, हा ऑब्जेक्ट ब्रेक आहे. जर असे जवळजवळ जर ठेवसाल तुम्ही तस ते ब्रेक तुम्हाला मला दाखवता येईल. जर आपण हा इथे नेऊन चिपकवला आहे तर तो दिसणारच नाही तुम्हाला. आता याच्यात राईट क्लिक करून जॉईन, ऑटोमॅटिक जॉईन. आता तुम्हाला जॉईन कर्व समजला असेल, कारण तो ऑब्जेक्टमधून ज्यावेळेस करत होतो त्यावेळेस मल्टिपल इकडे ऑप्शन तिकडे ऑप्शन ओपन होत होते. आणि आता हे दोन्ही याला सिलेक्ट करा आणि राईट क्लिक करून जॉईन कर्व ऑटोमॅटिक जॉईन होणार. ठीक आहे. जर तुमच्या शंका दूर झाल्या नसेल तर तुम्ही हे स्वतःसुद्धा करून बघू शकता. आणि जर तुम्हाला काही अडचण आली तर व्हॉट्सअपला मेसेज करा आणि प्रश्न विचारू शकता आमच्यासोबत. काही गोष्टी आमच्याकडून जर तुम्हाला समजल्या नसेल तर तुम्ही नक्कीच प्रश्न विचारू शकता. पण व्हिडिओ जर प्रॉपर बघितला तर तुम्हाला, मला माहीत आहे एक वेळेस जॉईंट कर्व तुम्हाला शिकवता आलं नाही तर मी जॉईंट कर्व तुम्हाला नंतर परत करून दाखवला आहे. त्यानंतर तर तुम्हाला समजायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर पण तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही मेसेज करू शकता. मेसेजद्वारे लगेच तुमची मदत केली जाईल. व्हॉट्सअपला आपला ग्रुप आहे, सपोर्ट ग्रुप, कोरल ड्रॉ सपोर्ट ग्रुप. त्या ग्रुपमध्ये तुम्ही मेसेज टाकूनसुद्धा तुमच्या शंकेचं निवारण करू शकता. ठीक आहे. शेप टूलचा वापर करून मी एक शेप बनवलेला आहे. आता हा आपला झेंडा. आता चालता बोलता एक शेप टूल घेऊन फक्त वर्क करून बघितलेलं आहे, बाकी काहीच नाही. यामध्ये आपल्याला अशोक चक्रसुद्धा ॲड करता येते आणि यामध्ये आपल्याला सर्वच गोष्टी करता येतात. ते आपण नंतर जरी बघितलं, कारण तो व्हिडिओ ऑलरेडी खूप मोठा झाला आहे. हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो.